नाही रे, मला ही गुजरातला ये करावीच लागणार, गत्यंतर नाही. नाही पण मला कळत नाही की तू म्हणजे कसं करणार आहेस, जाणार कधी कधी? मी विकेंडला येत राहीन ना. आणि नर्मदाला सुद्धा सांगितलंय, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू येऊ शकतेस. भाऊजी चहा. अगं तू तू का केलं? अहो वहिनी कामात होत्या ना म्हणून मी केला. घ्या ना. हा बरं झालंय ना. उत्तम. इंदू बस ना ग. बस. मी इंदू या घरात पाऊल ठेवलं ना, तेव्हा माझी नजर उमाकांतला शोधत होती, पण आजूबाजूला काय चाललंय हेच कळत नव्हतं मला. डोकं सुन्न झालं होतं त्या दिवशी माझं. उमाकांत गेल्याचं मला लक्ष्मीकांतकडून कळलं. तेव्हाही तुझ्याशी किंवा आईशी बोलण्याची साधी हिंमतही झाली नव्हती माझी. काय बोलणार? जेव्हा तुम्हा सगळ्यांना माझी गरज होती तेव्हा मी इथं नव्हतो. एवढंच म्हणू शकतो मी की आय मिस उमाकांत. आय मिस हिम. खूप प्रेम होतं त्यांचं भाऊजी तुमच्यावर, आदर होता. तुम्ही घर सोडून निघून गेलात, पण त्यानंतर तुमच्याबद्दल कधीच वाईट बोलले नाहीत ते. मला ओळखायचा चांगला तो. आम्ही कळायचो एकमेकांना. अगं मी अमेरिकेला चाललो होतो ना, तेव्हा मला त्यानं खूपदा सांगितलं, अरे दादा जाऊ नकोस, जाऊ नकोस, आणि गेलास ना अमेरिकेला तर लवकर परत ये, नाहीतर तू वेळ लावलास ना तर सगळं सगळं बदललेलं असेल इकडे. तसंच झालं. सगळं बदललंय इकडे. लवकर आलो असतो तर कदाचित भेटलाही असता तुम्हाला. खरं सांगतो इंदू, दिवसातून 10 वेळा आठवण करायचो मी तुम्हा सगळ्यांची. का नाही मी एकतरी फोन केला? कसे गेला असाल तुम्ही या सगळ्यातून? कसं केलंस ग इंदू तू हे सगळं? कसं सावरलंस तू स्वतःला? आईंमुळे, आईंमुळे सावरले. श्रीकडे बघत जगले. आधारच गेला होता हो. तुम्ही कुणीच नव्हता. अक्षरशः एकमेकींना धरून जगत आलो. कांता, मला हे बोलण्याचा नैतिक अधिकार मुळीच नाही आहे, तरी सुद्धा बोलतो. अरे तू होतास ना रे इकडे. कष्ट उपसले यांनी, खस्ता खाल्ल्या यांनी, सगळं सहन केलं यांनी, आणि हे सगळं शांत झाल्यानंतर आपण आलो कुटुंब कुटुंब करत. लाज वाटते रे, लाज वाटते स्वतःची. इंदू वहिनी, मी सुद्धा आजपर्यंत कधी बोललो नाही, म्हणजे हिम्मतच नाही झाली बोलण्याची. पण आज बोलतो. उमाकांत गेला तेव्हा आणि त्यानंतरही मी ज्या पद्धतीने वागलो त्याला क्षमा असूच शकत नाही, कधीच नाही. पण तरी तुम्ही सगळ्यांनी ते सगळं विसरून मला पुन्हा घरात घेतलं. इंदुविनी, तू सुद्धा खूप मोठ्या मनाची आहेस ग. सगळं विसरून तू आज माझ्याशी बोलतीयस नीट. मला चहा वगैरे आणून देतेस.
खरं तर माझी लायकीच नाहीये. नका हो भाऊजी, नका असं म्हणू. तुम्ही दोघं असं एकत्र बसलेले बघून ना मला सारखं वाटतं तेही तुमच्या बरोबर बसलेत. पण एकदा अशा अनुभवातनं गेलं ना की असलेल्या माणसांची किंमत कळते. तुम्ही दोघं घरी परत आलात ना यातच आनंद आहे मला. लक्ष्मीकांत, अरे बेबीचा काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे मला असं वाटतंय की लग्न होऊन सुद्धा बरीच वर्ष ती याच घरात राहते असं वाटतंय मला. हो, म्हणजे असंच आहे. ती तिच्या नवऱ्याच्या संपर्कात आहे ना? नेमकं काय झालंय? आईजी, काय हो, काय झालं? अस्वस्थ आहात? नाही का ग? मग तुम्ही फेऱ्या का मारताय? अगं जरा पाय मोकळे करत होते इथल्या इथे. आजकाल संध्याकाळचं चालणंच होत नाहीये माझं. बोल, तू काय म्हणत होतीस? आईजी, सरू मावशींसाठी आलेल्या स्थळाचे डिटेल्स दिले होते, तिथे फोन केलात? म्हणजे खरंय हे सगळं? हो आईजी. कशाच्या मागे लागलीयस तू जानवी? आम्ही केव्हाच सोडून दिलंय हे सगळं. पण आईजी, यावेळी सरू मावशी खूप सिरियस आहेत. त्याचंच आश्चर्य वाटतंय मला. थोडं थांबूया. आज मनात आलंय, उद्या कदाचित जाईलही. आईजी, त्या खरंच सिरियस आहेत. मग आता त्यांच्या भावनांचा आदर म्हणून तरी आपण प्रयत्न करूया ना. मला एक कळत नाहीये, इतकी स्थळं नाकारलीये तिने. भलभलती कारणं देऊन, दोष काढून नाकारलीयेत. याच स्थळात काय एवढं की इतकी उत्साहात आहे? ते जे गृहस्थ आहेत ना, ते अत्यानंद बाबांचे भक्त आहेत. हो का? अरे देवा. हास हास जानवी, माझ्या समोर हसायला काही हरकत नाही. नाही, मी ज्यांना सांगते त्यांची हीच रिॲक्शन येते, म्हणून मला हसू आलं. पण आईजी, प्लीज तरी सुद्धा तुम्ही एकदा बोला ना फोन करून त्यांच्याशी. बर बर, पण आता नको, उशीर झालाय. उद्या सकाळी बोलते. थँक्यू. परत थँक्यू. हे असं काही बोललीस तर मी परत काही करणं बंद करीन. आईजी, मला खरं तर तुमची आणखी एक मदत हवी आहे. कशाच्या संदर्भात? मोठ्या आईंच्या संदर्भात. छे छे छे, नाही 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 नाही, नकोच नकोच. काहीतरी काय. ऐक ना, असं एकदम नाही नाही निगेटिव्ह थॉट्स नको आणूस ना मनात. एकदा शांतपणे विचार करून बघ. ऐक, सगळं व्यवस्थित होईल. जानवी, मोठी आई खूप डिस्टर्ब होईल. हे बघ श्री, मला मान्य आहे त्या कदाचित थोड्या डिस्टर्ब होतील, पण त्या लवकर बाहेर येतील ह्याच्यातनं. हे बघ हे बघ, हे असं असं तिच्या इमोशन्सना चॅलेंज करणं मला रिस्क वाटतंय. मला नाही करता येणार आहे. श्री, अरे मन रमेल त्यांचं. तू विचार कर ना, त्यांना त्यांचं असं एक रुटीन मिळेल. अरे त्यांच्या आयुष्याला अर्थ येईल, एक दिशा मिळेल त्यांना. अगं पण सध्या काय वाईट चाललंय तिचं? आता फक्त जगतायत त्या श्री. वेळेवर खातायत, पितायत, झोपतायत. पण त्यांनी इतकंच आयुष्य का जगायचं? हे बघ, मोठी आई ज्या सगळ्यातून गेलीये ना, त्यानंतर ती इतपत तरी बरं आयुष्य जगते, हेही खूप आहे तिच्यासाठी. हे सगळं पटतंय मला श्री, पण त्यांच्याकडे एक कौशल्य आहे जे मागे पडलंय. आणि बिलीव्ह मी,
ते जर त्यांना परत मिळालं ना तर त्या आत्ता जे आयुष्य जगतायत त्याच्यापेक्षा खूप छान आयुष्य जगतील, ट्रस्ट मी. बरं, असा विचार कर, आत्ता तू आणि मी आपण काम करायचं पूर्ण बंद केलं तरी पुढची 10-20 वर्ष आपण खूप सुखाने जगू शकू, इतकं करून ठेवलंय आई आजींनी. पण तरी आपण काम करतोच ना, काम करायचं बंद करतो का? श्री, अरे काम करत राहणं हे फार गरजेचं असतं. मेंदूचा व्यायाम असतो तो. आणि मला विचारशील तर रिकामपणासारखी मोठी शिक्षा नाही दुसरी. मोठ्या आई खूप रिकाम्या आहेत श्री. म्हणून तुला म्हणते की जर त्यांना जे येतंय, त्यांना जे आवडतंय त्या गोष्टीत त्यांचं मन रमलं ना तर कदाचित त्यांना त्यांच्या दुःखाचाही विसर पडेल. तू म्हणतेस ते पटतंय मला, पण कुठेतरी भीती वाटते. मला तुझी काळजी कळतेय श्री. बरं मला सांग, काकांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला भीती वाटत होती, पण आज त्यांना त्यांचं वाटेल असं काम करायला मिळालंय त्यापासून ते किती स्वाभिमानाने आणि किती छान जगतायत. ते मोठ्या आईंच्या बाबतीतही व्हायला हवं ना. त्यांचंही मन गुंतायला हवं त्यांच्या आवडीच्या कामात. जानवी, हे सगळं कळतंय मला, पण हे सगळं या पद्धतीने. डोंट वरी, होईल श्री, मला विश्वास आहे होईल. तू या सगळ्यात माझ्या बरोबर आहेस ना. इंदे, हे उकडलेले बटाटे सोलून दिलेत तुला, आता तरी सुरुवात कर. मी पीठ भिजवते इथे. पुदिना घातला तर चालेल का? हो, घाल की. म्हणजे भाऊजींना आवडतो ना? हो, आवडतो. बहिणी, आज माझा चान्स नसताना आईंनी मला नाश्ता करायला का सांगितलंय? म्हणजे मला आवडेल पण तरी का सांगितलं? मला ते माहित नाही. हे बघ, पण आता प्रश्न विचारायचे नाहीत, फाटे फोडायचे नाहीत, काम करून टाकायचं. हा, फाटे फोडायचे नाही. अरे देवा, आईनं चहा द्यायचा राहिला. अगं, तुला पण शरयूची लागली बहुतेक सवय. सॉरी सॉरी. दे पटकन. आता आई बहुतेक ओरडणार आहेत. नाही ओरडणार, जा. बाबा, आई चहा. ब्रेकफास्टला काय आज? आलू बटाट्याचे पराठे. पुदिना घालू का? घाल ना. हा, पुदिना, कोथिंबीर, आलं सगळं मिक्स करायचं आणि मग. लक्ष कुठे असतं तुझं? हा शर्ट मला लागणार आहे, माहित नव्हतं तुला? हे बघ श्री, इतका चिडू नकोस. अरे नाही कळलं मला, तो फाटलाय, घडीत होता ना तो. अरे असं कसं घडीत होता? फाटलेल्या शर्टाची कोणी घडी घालतं का? अरे कशाला ओरडतोयस तिच्यावर? आईजी, माझी आज एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि फॉरेन वरून क्लायंट्स येणार आहेत आणि हा शर्ट लकी आहे माझ्यासाठी. हा लागतो मला शर्ट. अरे पण तिच्यावर का ओरडतोयस मग? हा, आता हा शर्ट, हा बघ, हा उसवलाय. असा उसवलेला शर्ट घालून जाऊ का मीटिंगला मी? आजची मीटिंग फिसकटायला नकोय मला. आणि हे सगळं माहिती आहे हिला. श्री, दे तू मला तो शर्ट, मी कुठून तरी शिवून आणते. काही गरज नाही. किती वाजलेत बघितलेस? श्री, अरे कर ना एक दिवस ऍडजस्ट. आई, हे जग लकी शर्ट आहे माझा, मी कसं ऍडजस्ट करू? श्री, तो कोट घाल ना, नेहमी घालतोस ना तू. अगं मोठी आई, वितळून जाईन मी त्या कोटात. केवढं उकडतंय, कोट वगैरे काय घालायला सांगतेस? हिला कळायला पाहिजे ना, पण आपल्या नवऱ्याला जर हा शर्ट लागणार आहे तर हा शर्ट नीट आहे की नाही हे चेक करायला हवं हिने. श्री, एक दिवस घाल की वेगळा शर्ट. कशाला बिचारीवर ओरडतोयस? अरे परत तेच. बरं, माझ्याकडे दे, मी हाताने शिवून देते तुला. तुम्ही अगं तू. हा, हाताने शिवता येतं मला.
नाही म्हणजे आई ते असं हाताने शिवला तर कळेल ना, मग तो नाहीच घालणार, तो नाही घालणार मग. हा आई अगं नाही तसं नको नाही तसं नको ग. श्री बाळा, पण तुझं काम व्हायला हवं की नको? त्याला हातानं शिवलेलं नकोय ना. हा एक मिनिट, आपल्याकडे शिवण्याचं मशीन आहे ना ग? कुठे आहे ते? तुझ्या खोलीत आहे ना ग इंदू? हो, माळ्यावर आहे. चला, तुझं काम झालं श्री. एक्सलंट. मोठी मी तुला शिवणाचं मशीन काढून देतो लॉफ्टवर ना, तू मला पटकन शिवून दे. नाही नाही, मी मशीन. इंदे, सॉरी, मी मशीनला हात नाही लावणार आई, शक्यच नाही. बर, मग आता कोण? आई मला तर येत नाही मशीनवर शिवायला, माहितीये तुम्हाला. हो ना, मलाही येत नाही, नाही तर मी शिवून दिला असता. आणि मला मेलीला बारीक दिसत नाही. तुम्ही अशा चर्चा करत बसा, मी हा फाटका शर्ट घालून जातो मीटिंगला. नाही नाही श्री, प्लीज थांब ना. मोठी आई हे बघा ना, प्लीज तुम्ही. नाही नाही, मी नाही मशीन चालवणार. का पण? हा, अमृतचं काय झालं ते आठवतंय ना? आई, तुम्ही सांगा ना, मी नाही श्रीचा शर्ट शिवून देणार. अहो पण शिवायचा नाहीच आहे, फक्त एक टिप घालायची आहे. नाही, श्रीच्या बाबतीत मी कुठलाही धोका पत्करणार नाही. हा, अमृतचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्याने मी शिवलेले नवीन कोरे कपडे घातले होते. आयुष्यात मी कधी विसरणार नाही. इंदू, अगं अमृत तूच शिवलेले कपडे घालत होता ना जन्मापासून? नाही, तरीही श्रीच्या अंगाला मी शिवलेल्या कपडा लागता कामा नये. इंदू, अगं आम्ही सगळ्या सुद्धा वर्षानुवर्ष तू शिवलेले ब्लाऊज घालत आलोय. आम्हाला कुठे काय झालंय बघ ना. मोठी आई, अगं अमृतचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यांनी कुठले कपडे घातले होते याने काहीच फरक पडणार नव्हता. जे झालं ते झालं. बोला फुलाला गाठ होती ती. तू दोन्ही गोष्टींचा संबंध लावू नकोस. आई, पण झालं तसंच ना. किती कौतुक केलं होतं आपण. मी शिवलेले कपडे किती छान दिसतात असं म्हणत होतो. दृष्टी लागलीच माझ्या बाळाला. मोठी आई, मला सांग, माणसाने घातलेल्या कपड्यावरून त्याचं जगणं मरणं हे ठरणार असतं, तर मग देव, नशीब, प्राक्तन हे सगळे शब्द बादच करावे लागले असते ना. अमृतनी त्याआधी तू शिवलेलेच कपडे घातले होते की नाही? इंदू, एका कमकुवत क्षणी आपल्या मनात असे भ्रम निर्माण होतात. सगळ्यांचंच होतं असं. पण काही काळानंतर आपण ते विचारपूर्वक दूर करायचे असतात. आता आपण अमृत गेला त्या दिवशी सकाळपासून एवढ्या गोष्टी केल्या, त्या सगळ्या आपण सोडून दिल्या का? पण आई, श्रीच्या बाबतीत नको वाटतं. असं काहीही होणार नाही. आणि तू शिवलेल्या शर्टमुळे तर नाहीच नाही. उलट तू जर माझ्या शर्टाला हात लावलास ना, तर तुझ्या जवळ आहे मी असं वाटेल, मला जास्त सुरक्षित आहे असं वाटेल. आणि शर्ट लकी असणं वगैरे हा फक्त समज आहे माझा. तू जर तुझ्या मनावर ताबा मिळवून हा शर्ट शिवलास ना, तर मला एक कॉन्फिडन्स मिळेल. माझी मोठी आई जिंकू शकते तर मम्मी का नाही असं वाटेल मला. इंदू, आज अमृत असता तर तुझ्या या कौशल्याचा त्याला अभिमानच वाटला असता ना. श्री, इतकं महत्वाचं आहे का रे तुझ्यासाठी? खूप महत्वाचं आहे.
खूप खूप दिवसांनी मशीनला हात लावते ना, सुरूच नाही झालं तर. मोठी आई, चांगल्या गायकाचा रियाज जरी नसला तरी त्याला सुराची जाण नाही असं नाही. कर, सुरू कर, आपोआप येईल. सा